थँक्स सर अदिरा. थँक्स फॉर व्हॉट? अगं तुझ्यामुळे पहिल्यांदा आमच्या घरचे सगळे एकत्र फ्लाईट मध्ये बसले. ओ कम ऑन. म्हणजे त्याचे बाबा आणि ताई आधी फ्लाईटने गेलेत, पण आई सुष्मिता हे पहिल्यांदाच फ्लाईट मध्ये बसले ग. हे पण आदिरा तुला माहितीये का, फ्लाईट जेव्हा टेक ऑफ करत होती ना, अगं आई इतकी घाबरली होती ना, तू तिचा चेहरा बघितला असतास तर खूप हसली असतीस. जेव्हा फ्लाईट टेक ऑफ करत होती, आईने माझा हात इतका घट्ट धरला होता की मीच घाबरलो. पण जाताना तू माझ्या शेजारी बसायचंस, ओके? तसं सांगितलंस ना त्यांना? बघूयात. ए हॅलो, बघू काय बघू रे? अँड बाय द वे, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता आपलं लग्न होणार आहे. सो ऑफिशियली आता माझा तुझ्यावरती हक्क असणार आहे आणि फक्त माझा असणार आहे, ओके? अच्छा, ओके मॅडम, ओके. तसे आतापर्यंत त्यांची भीती गेली असेल ग. मी तुझ्याच बाजूला बसेन, डोंट वरी. ए बाय द वे, तू आउटफिट्स वगैरे ट्राय केलेस ना? त्याचं फिटिंग्स वगैरे ट्राय केलेस? आय एम व्हेरी अँक्शियस यार. मला हो आदिरा शांत हो. मी सगळं ट्राय केलंय आणि मला सगळं एकदम परफेक्ट होतंय. आणि मला नसतं आवडलं ना तर मीही तुला डायरेक्ट सांगितलं असतं, कारण माझाही आता तुझ्यावर हक्क आहे. स्टॉप बीइंग क्यूट. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू आदिरा. आय वोंट बिलीव्ह यार, आपलं लग्न होणार आहे आता. कम ऑन. घाबरले रे. हे घे. अरे एवढं काय झालं तुला? खरंच घाबरले मी. बरं हे घे. तू नाही का मला नेहमी घाबरवत असतेस, मी हे करेन मी ते करेन. विचार केलाच थोडं तुला घाबरवून बघतो कसं वाटतंय. ओके बाय. अदिरा अदिरा, तुला जायचंय? या अदिरा, या इतका सुंदर वातावरणामध्ये तुला मला एकट्याला सोडून जायचंय? नाही तुला कळतंय ना अदिरा, वी आर ॲट युअर फेवरेट डेस्टिनेशन गोवा. हा रोमॅन्टिक माहोल, हे सगळे मुवमेंट्स, हे सगळं सोडून तुला जायचंय. ओके, जायचंय तुला, राईट? नाही तुला आठवत आहे ना, एक्झॅक्ट 2 वर्ष आधी तुम्हाला इथेच प्रपोज केलं होतं. नाही तरी तुला मला सोडून जायचंय. सर मी कुठे म्हटलं जाणारच आहे म्हणून. रू, उद्या आपली हळद आहे. मग मग आणि परवा आपलं लग्न आहे. मग काय झालं? इट्स नॉट अ बिग डील. कम ऑन अदिरा. अरे मग काय? मग मी आज तुला भेटायला आली, हे जर माझ्या मॉमला कळलं ना तर ती काय करेल? काय करेल? तूच मला मगाशी म्हणालीस ना, तू आता माझी ऑफिशियली बायको होणार आहेस. बायको यार अदिरा, कम ऑन. तसाच मी सुद्धा तुझा ऑफिशियली नवरा होणार आहे, कळतंय ना? त्यामुळे तुझ्या मॉमला सांगायचं तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आहेस. Oh my God, नवरा and all. Yes, my beautiful बायको. Bro, did you realize? आपण गोव्यामध्ये जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा we were friends. आपण तेव्हा फ्रेंड्स होतो आणि इथून जाताना we were गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. आणि आज पण बघ ना, आज आपण इथे आलो आहोत तर आपली एंगेजमेंट झालेली आहे. वी आर एंगेज्ड. आणि इथून जाताना परवा आपण नवरा बायको असणार आहोत. तरी तू मला सोडून जात होतीस, राईट? मग काय करू? थांब. मग मला वचन द्या तुला, तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. आपल्यात काहीही झालं, कोणी काही बोललं तरी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीस. प्रॉमिस कर मला. हे खरं तर मी तुला म्हणायला पाहिजे ना. मी तुझ्यासाठी काय काय केलंय तुला माहिती आहे ना. आय एम रिअली व्हेरी व्हेरी क्रेझी अबाउट यू. नो दॅट राईट? नो अदिरा. हे बघ अदिरा, टू बी ऑनेस्ट मला नाही ते एक्सप्रेस नाही करता येत बघ. पण याचा अर्थ असा नाहीये की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. अदिरा लुक हे. हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जेन्युइनली खूप प्रेम आहे.
आय नो, पण मला प्रॉमिस कर, तू मला कधीच सोडून नाही जाणार ना? कधीच नाही आद्या, ह्या जन्मात सुद्धा नाही आणि पुढच्या जन्मात सुद्धा नाही. अहो नाही, जे डिझाईन फायनल केलं होतं तेच पाठवा ना. अहो एक गोष्ट किती वेळा सांगायची आहे तुम्हाला, पाठवा वेळेत. चला, वेळ वेळ नाही आता माझ्याकडे. हा ए निकिता, काय? तू मेन्यू मध्ये काही चेंजेस नाही केलेत ना? तसं नाही, म्हणजे टेस्ट करून पाहिलास का? ऑब्विसली. तिखट वगैरे नाही ना? नाही, वयस्कर माणसं आहेत अगं, म्हणून विचारतोय मी तुला. तुला सगळं कळतं, मान्य आहे, पण तुला माहिती आहे ना, समोरला सगळं असं टापटीप लागतं, व्यवस्थित लागतं. आधिराचं लग्न आहे, आधिराच्या लग्नाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, त्याला सगळं परफेक्ट हवंय, सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडायला हवंय. मला काय माहित नाहीये का? तू बोल, फोनवर बोल जा. मलाच टेन्शन आलंय. हॅलो, हा ती माणसं पाठवली का तुम्ही? अहो मग पाठवा लवकर, कधी होणार आहे? त्या हुशार नाही इथे, ह्या नकोयत. हो पण तुम्ही पैसे घेतलेत माझ्याकडून. पण पैसे घेतले म्हणजे लगेच काम होत नाही, त्याला वेळ लागतो. पण असा कसा वेळ लागतो? आता मला सांग, तू जिम मध्ये जातेस, व्यायाम करतेस किंवा डायटिशियन कडे जातेस, त्यांना पैसे देतेस ना, मग लगेच वजन कमी होतं का तुझं? वेळ लागतो ना. आय नो, पण हे बघा, जिम मध्ये मी स्वतः जाते, डाएट मी स्वतः करते, इथे मी स्वतः काहीच करत नाहीये, सगळं तुम्हीच करताय. तेच तर सांगतोय ना, म्हणून तर वेळ लागतोय ना. अहो पण ऐका ना, मला एकही फोन नाही आला त्यांच्याकडून. येईल येईल, माझे प्रयत्न सुरू आहेत, तुला नक्की 1-2 दिवसात कॉल येईल. काय 1-2 दिवसात? हो मेक, आर यू शुअर? म्हणजे थँक्यू सो मच. मी काय करते, हॅलो ऐका ना, मी ना माझं नवीन पोर्टफोलिओ सुद्धा करते, चालेल ना? चालेल चालेल. ओके सर, म्हणजे सॉरी, पण मीनवाईल मी माझ्या सोशल मीडियावर पोस्ट करू शकते ना? हो चालेल ना, मी कळवतो तुला. ओके, थँक्यू सो मच. या पण हा हळदीचा समारंभ एवढा जबरदस्त आहे, तर लग्न समारंभ काय असेल रोहन, विचार कर. तू पहिल्यांदा बघते, आधी बघितलंस ना, काय भव्य दिव्य अगदी थाट. उशिरा का होईना, पण त्यांनी श्रीमंत केलं मला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.